भक्तांच्या बायकोनी काय करूचा यांना समजत नाही. एक सांगता माझो भाऊ माझ्याकडे रवा पयो, दुसरा सांगता माझो भाऊ माझ्याकडे रवा पयो. आता एक भाऊ कोणाकडे खडे कसं काय होतो यांना समजत नाही. आता त्या भामात यायचा सोडा, पण रुक्मिणी शानी ना ती कधी समजा व्हाया ना. या बाई माणसाच्या तोंडा किती लागाव खाया, या बाई माणूस कसला आता ठाव कसा ना, मग त्याच्या तोंडा गुन्हा किती लागाव खाया तिका सुद्धा समजत नाही. खोटा सांगत नाही. मग म्हशी पाळून घालून सांगणारा माणूस आता काय म्हणलाय ना. आणि जर कोण नाही म्हणा तर त्याच्या मला भांडण करतात असा माणूस आहे. मग त्याच्या तोंडात किती लागाव खाया माका सांगा. मी या बोला नाही तुझ्या तुझी दाशी समाजला ना माका मायेच चुनडे घेऊन गेली. पण मी बोलते की त्याच्या नाही म्हणून बोलतोय समजला ना. आज मी बोलत नसते मारून त्याची वाईटाचा बाई माणूस समजला ना. पण माझा असा त्याचं चुकतं ना, त्याचं चुकताच म्हणा वाया ना म्हणून म्हणते मी. कधीतरी याच्या तोंडाने ऐकला माझ्या मी श्रीमंत बापाशीचा चेडू असेल, माझ्या बापाशीचा या माझ्या बापाशीचा ता हा सगळा काय त्या बापाशीचाच रोज सांगत असता. गोवात आता मी काय म्हणतोय बापाशीचा आता मायरा गावला, गोवाचा काय तर हा होता बोल ना. गोवाचा नाही, फक्त बापाशीचा मोठेपण सांगत असतात. तो माका राग येता समाजला ना. लंकेत होण्याची इच्छा होत आपण काय करतो काय सांगतात असल्या बाई आमच्या काय मायरा काय नाही होता. आम्ही काय सगळी गरीब होतो. माझ्या बापाचा सुद्धा भरपूर होता, पण आम्ही कधी कोणा बोलतो माझ्या बाबाचा या माझ्या बाबाचा ता असा म्हणा. खोटा सांगत ना. माझ्या बाबाचं 50 म्हशी होतो, माझ्या बाबाचं 50 म्हशी होते. पण आतापर्यंत मी कधी कोणा सांगत नाही माझ्या बापाची 50 म्हशी आहेत 50 म्हशी आहेत म्हणा. किती 50 म्हशी होत्यो. पण सकाळी जर चाय दूध व्हायचं शेजाऱ्याकडे जातात. शेजारी विचारले आमका तुमच्या 50 म्हशी आहेत आमच्याकडे किती दुधा दिलं येतं काय करते सगळं वांदट ना. तो वांदट ते ठेवलाच की देऊन आमका विचारते. ठेवलं म्हणजे क्षणासाठी ठेवलं असं सांगायला लागा समाजला ना. आणि ह्यांच्या काय भांडण काय तो अर्थ असा माका सांगा. भांडण कसा व्हाया, भांडण जर लागला तर लोकांना बहु गावा व्हाया बस काय तू गाव व्हावा असा व्हायला व्हाया समाजला ना. ह्यांका सांगत गेला तरी सांगतले आमचा सत्वाचा वाहणार प्रति यांची सत्वानी तत्वा माझा काय घातल्या गोष्टी. मी काय म्हणतो समोरच्या जर औशीवर सोडून गाय घातल्या तर दुसऱ्या बापाच वर उडून नको तर त्या भांडण न मानला ना. म्हणजे हिंची कसली भांडणं. आता गोवाकडा भांडण केल्याने गोळ गेलो रागा. आता भजन करीत बसा दोघा हा मानला ना. कधी तिच्याकडे काय मागात गेले तर आज नाही उद्या, आज नाही उद्या. आता मग कधीच जायच होतंय मी भांडा नाही केली पट्ट्या पाटील. आता काही जातात काय करतात तर मागा बघूचा असा समजला ना. येतली कडे फिरत फिरत येतली वाजोगत बसतले. जिथं आपण शोध घेतोय ना ती वैचू आहे तिथं त्यांना पाहते मी आहे ना यात बारके. काय करूया आता असं करूया इकडे चला इकडे जाऊया. तुम्ही चला. अहो या काय तुम्ही या ही मी हो बाप हो राहू दे राहू दे असू दे असू दे. हो वाटतो असू दे, असू दे. कायम तशी त्रास. तुझ्या सुद्धा बाया भेटतो. हो. मनात असेल ती इच्छा पूर्ण होईल. तिची पाय जत्रा कंबर बरी वाटली. तुमच्या माहेर कितीही हो या त्या. वैजू लोक त्याला जाळी तर ही दोघांना पाणी जाळी आणि आता कशी मधासारखी जाऊन बरोबर ठीक आहे. वैजू दचकलात काय नाही तुमका बघलं मी माका बरा वाटला. मला सांग हा, हो ही चित्र आजच बघले हे काय चित्र आहे. चित्र आम्ही नाही ना दोघांका तुमका बघले ना. हा म्हणजे एकत्र दर्शन कधी झालं नाही. कशी कधी दोघांका एकटी बघूक ना होते आजच बघले मी. तुझं भाग्य आहे. होय तर माझं भाग्य म्हणा काय. आणि तुमका दोघांका बघलं हा. आणि माका असं वाटायला लागला कसं? आज 3 देई एकटी झाली. हे, आम्ही इथे दोघीच जण आहोत. तिसरी कोण. दुसरी कोण तुमच्या लक्षात नाही हो. कसं काय. तुम्ही भामा देई हो. होय ना. तुम्ही रुक्मिणी देई हो. आणि मी मध्ये भामका देई. काय मामका देवी हे वैजू काहीतरी बोलत काहीतरी कसं? नव्हतं. मामका देवी कशी कशी म्हणजे कोणाला येईल ते बोलतोय. बोलताना काय करता खरं तर सांग. कशी मामका देवी. माका सांगा मी दाशी कोणती माझी तुमचं नाव काय.
सत्यभामा. भामादेवी. हो. मग मी तुमची दासी, मग तुमच्या नावात माझं नाव येऊ नको म्हणून भामकादेवी म्हणून हा. म्हणजे भामादेवीची दासी म्हणून भामका देवी. हा. तुमच्या माहेरची काय? मग कशाला आहे ती? आता लक्षात आलं. पण मला सांग, नाव तुझं साधारण समजलं. साधारण किती नाही समजलं तर माझ्याकडे विचारून घे. समजलं. हा. पण तू देवी कशी काय? देवी कशी? अगं, आम्ही देवाच्या बायका म्हणून आम्ही देवी. आमचा नवरा या विश्वाचा देव आहे. आता त्या देवाच्या बायका म्हणून आम्ही देवी. तू देवी कशी? तुमच्या तू देवी आमच्यासारखी हा. कशी काय? कशी काय म्हणजे सगळ्या बालमाणसांगा वाटतं आपलं भाऊ म्हणजे देव देवासारखं असता. हा. समजला ना. आणि नवऱ्याच्या दोन पायात सगळा इशू असता. अरे बापरे. होय ना. शास्त्र बोलतात. हा. शास्त्रात गेली. माझं भाऊ माका देव मग ते देवाचीच बायको नाही. हा. सांगतास कसा म्हणजे कोणी नाही. हा. माझ्या माहेरची. अशी त्याची नाही आम्ही समजला ना. तुमच्यासारखी नाही भामादेवी म्हणजे तुम्ही काय समजता या द्वारकेत दिली तुमच्यासारखी हात हलत नाही. सांग तिला, सांग हा तिला. समजला ना. भरपूर काय काय पेटी घेऊन येते. कसल्या देता? आंब्याचे धानाचे धानाचे. हा. अहो, हे सारं काही चाललंय ना, हा. ही कृपा यांचीच आहे. होय तर. आणि अशी त्याची नाही ती श्रीमंत महापाशीचा लेख. अरे, म्हणजे काय सांगायला हवं. खरं सांगायचं ना, आज त्यांच्या जीवावरती तुझं पोट भरतं. होय होय. आणि जीवावरच पाठ भरतं. काय? तुझं भरतं. आम्ही सगळे हा. असं आहे. हा, तुम्ही असं समजा नको भामादी असत म्हणून तुम्ही सगळी असाल. सांग तिला, सांग. पट्टराणी असत पट्टराणी. अगं, माहित आहे चालेल ना. आणि म्हणूनच 2 वेळेचं तुला भोजन मिळतंय ना, ही कृपा यांची आहे. तीन वेळाचा गावचा. सकाळी सुद्धा जेवतो ना मी. मला सांग, साधारण तुला किती वर्ष झाली इथं सेवा करतेस तू? द्वारकेत अशी एकनिष्ठ सेवा. भामादेवींचा लगीन झाला तेव्हापासून. अहो, करवली आहे ती माझी. करवली करवली. येतं आणि काय? करवली म्हणून आणली तिला. ही करवली. हा. करवली. नशीब. ही करवली मार्केट नाही कुठे हरवली. किती जणांना कळवली आम्ही. ती हरवणारी नाही, दुसऱ्यांना हरवणारी. समजला ना. मग मला सांग, म्हणजे यांचं लग्न झालं, यांच्यासोबत तू आली. हा. साधारण तुला आता किती वर्ष झाली? काय विचारतात? तुला वर्ष तुझं झाली. वय विचारतो. तुझं वय, तुझं वय. माझं वय हो. माझं वय लय ना हा. आता भामादेवी लहान असलेल्यापासून मी त्यांची दाशी. मग साधारण तुझं वय किती आहे आता? माझं वय आता असतो होय म्हणजे आता ही वार ह्या वर्षाचे जर दिवस घातले ना हा. तर मागा वर्षाला येईल मग? 61 62 66 का एवढी लहान आहे बा. लहान तर हे पुढचे केस पिकले म्हणून मी म्हातारा वाटतं. मी तसा म्हातारा नाही मी कोवळाच फक्त कमरेत टाकली एवढं. समजलं का? समजलं. हा. हा हुशार आहे हो. होय तर पहिल्यापासूनच माझ्या माहेरची आहे ती. ठोकली ठोकली तुमच्या म्हणून बाहेर. मागा घेऊन येते हरी. हो वैजू. विचार केला? आम्ही तुझ्याकडे का आलो? मी किती विचारतो माझा काढला. एक महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. माझ्याकडे काम. कसलं के बाय माझ्याकडे कुठला राहिला. काम दोघांचं आहे, पण काम एकच आहे. काम दोघांचा. हो. काम एकच. एकच. मग देताना दोघांवर देतानाच काही एक. काय हवं? तू मागावं आम्ही द्यावं. तुला घेतल्यासारखं वाटलं पाहिजे. हो ना? महत्वाचं काम कोणतं? जे विचारणार ना आम्हाला खरं खरं सांगायचं. मी खोटा बोलतो. आमच्याशी खोटं बोलायचं नाही. आणि समजा बोललीस मी कशी तरी शांत राहील. त्या शांत राहणार नाही. माहित आहे ना काय करतील? कमरेत सरळ करून ठेवणार. बरं तुमचे पाय धरील मग दांडो तरी घेऊन. तिकडे महत्वाचं काम कोणतं? खरं सांगा. आता ते चांगलंच नाही तर खरा सांग. विचारते तुला. सांगा. आणि जर तुला सांगितलंस तर मग बघ. मला सांग. हे वैजी ते कुठे गेले? इतके ते का बावरा भया सांगा. ते कामात गेले. काय? कामात गेले. कामाला? होय होय. कामादेवी
हे आता नवीन काम चालू केलं. अगं ते काम काय करते काय करतील म्हणजे जरा वयात होती जाऊया धाव केल्याशिवाय काय कमी आहे सगळ्यात कमी मला जाऊ अगं त्याला ते कुठे गेले? ते माझे मावले त्यांच्याच बोलते सकाळी कामात गेले अगं ते कुठे गेले ते सांग. ते माझ्या आऊची सकाळी कामात गेले ते सांगते मी 2 भाकरी भाजून जाय दिले खाल्ले नाही माका खाल्ले दुपारी येते ना भाकरी हा रात्री येते रे. अगं सांग ना, ते कुठे गेले? मला सांग, तुला कळतंय काय? मग सांगलंय ना सकाळी कामात गेले अगं म्हणून. मी त्यांचा विचारतो म्हणजे आमचा सहभागी कुठे गेले? तुमच्या भावाचा विचार नाही तर मी माझ्या भावाचा सांगतो. तुझ्या आधी काय झालं? आता तुमच्या भावाचा मी काय सांगा मला सांग, दासी तू हा द्वारावरती तू होतीस, हम्म. आमचा नवरा कुठे गेला हे तुला माहित नाही, करतेस काय फुकटचं? फुकटचं? फुकट नाही मग? विकत सांगतात मग तुमका ठाव कसा काय? माका एक सवय आता आणि मी सगळ्या बालमाणसांकाव सांगते काय सांगते? खयच्या बालमाणसान हा. आपल्याच भावाकडे बघायचा दुसऱ्याच्या भावाकडे बघायचा अगं तुला कोणी सांगितलं दुसरे जवळ पहा म्हणून तुमच्या भावा बघल्याशिवाय समजला अगं, तुझं तर पाहायला काय अर्थ नाही? मी दुसऱ्याच्या भावा बघून हे पापास टाका विचारू नको मला. अगं सांग ना. माहित नाही मला सांगतो पडतो, लवकर सांग. अजिबात नाही पण मी काय म्हणतो काय? माझा भाऊ सकाळी माका सांगान गेलो खंय जाता तो. हा. तुमच्या भावान तुमका सांगल्यान नाही म्हणजे सांगून कसं जाणार? कसं म्हणजे तोंड नाही त्याका अगं काय झालं तुला माहित आहे? काय सांगते? माहित नसल्याशिवाय काहीतरी बोलतेस. आता आमचं काय ठाव इकडे पुढे का तुझ्या ते आमच्यात राहिला आहे, म्हणजे आणखी कोणाला सांगू नकोस. नाही, नाही. सांगण्यासारखं नाही आहे ते. होय ना मी किती बोलतेलो आम्ही समजा आम्हाला तुमचा ठाव हा. खाना मी जरी कोणाक बोलले ते का अगोदरच सांगतोय तुका मनात सांगते तू कोणाक सांग तुला आता काय शेकपाळ करायचं आहे? इकडे खरं काय घडलंय, त्यांचा आणि आमचा आनंद झाला. हो, भावाला भांडण केला तू आता काय करणार? भावाने काय ते मी झालं ते झालं. भांडण केलं भावा तुमच्या आधी घरात रोज चिलेसच भांडण होत नाही ए राजू, संसार म्हटला की नवरा बायकोचं भांडण होणं हे साहजिकच आहे. कोणी सांगले अगं जग सांगता मी सांगते. ते काय सांगतो तुमच्या घरात भांडण होतं दोन लोकांच्या होतं अरे ते घरात भांडण होतं काय होत माझ्या घरात कधी काय होत माझ्या घरात कधी लगीन झाल्यापासून आतापर्यंत भांडण काय नाही. खोटं बोलते मी खोटा कधीच बोला नाही माझ्या भावा काय जरी मी बोलले तरी माझ्याकडे भांडण करीत नाही माझं ए काय पण सांगू नकोस. इकडे तुझं लग्न झालंय? झालंय ना? तू विचारतास का मग मला सांग, तुझ्या घरात तुझ्या नवऱ्यात आणि तुझं कधी भांडण होत नाही का? होत नाही? एवढा समजूतदार नवरा हिला मिळाला. समजूतदार नाही की हो. तो मोनो आता का बोला नवरा मुद्दा आहे. नशीब काढलं गं, नशीब काढलं. तुमच्या राज्याना एक लक्षात ठेवा हो करताना चारव बाजू बघून करू तू काय बघितलं? मी माझ्या बापाशी सांगले का? चारव आजूबाजूच्या गावात जा पण मोनो असा तोच मग तिथे घरात असो गेलेच नको हो, हा. तुमचा मायाची काय? मला सांग, नवरा मोकळा आहे. ठीक आहे, हे तुझं दुर्भाग्य आहे. दुर्भाग्य किती आहे समजावून नाही केले भाग्य समजा अरे बाई, भाग्य भाग्य हे तुझं भाग्य आहे. पण समजा कधीतरी काही कारणास्तव तुझ्या नवऱ्याला तुझा राग आला, राग येतो. राग आला तर तुझा नवरा राग कसा व्यक्त करतो त्याला तर बोलता येत नाही. बोला काय लावून मग? रागिलो म्हणजे काय तिथे तुम्ही राहू शकतो करतो काय? डोळे बिळे पांढरे करतो लोक आणि पांढरे ती कापून टाकली. माझ्या अंगावर राहते आणि तिकडे हांडे हांडे काय? हांडे हांडेचा तुमका ठाऊक ना भावानी माका ठाव बोलायची कोणा- बोलायचं नसता म्हणजे राग येतो, माहित हो? राग असा व्यक्त करतो. हा. आणि जीभ कापून टाकीन अरे म्हणतो बापरे, असं नाही हा. बरं सहन केलं तू. तुमचं तरी भोग पळान जाता बस आमच्या सहभागी कुठे गेले त्याला सांग. तुमच्या दोघांचे मी पाया पडते ऐकला माका सतवू नको तुम्ही दोघं जण जावा अरे सांग ना. मला माहित नाही तर काय सांगा मामाजी, ही आपल्यापासून काहीतरी लपवते. माहिती आहे हिला नक्कीच माहिती आहे आपल्या सहभागी कुठे गेलंय पण सांगत नाही. अगं हिला सर्व माहित आहे. ओळख का नाहीये?
तिला एक रोग आहे रोग काय हो रोग आहे हम्म. तुमच्यात माहित हे, म्हणजे औषध तुम्हाला माहित असेल ना माझ्याजवळ आहे औषध औषध आहे हम्म. असं कोणतं औषध हे काय आता हे कशाला औषध बोल ना मग बघा प्रयत्न करून. गरज नाही तिला वैजू हा काय का बरेच दिवस आहे तुला काही दिलं नव्हतं हा उद्या देईल म्हणून सांगत का हे घे. माझ्या माझ्या मठात किती आहे हे गं. आता काढ माझ्या मठात बरी दिसतात रे आता काही आठवत हा. दिली ना यावर समाधान मान इकडे असं असं करशील ना हम्म. हिला काय म्हणतात माहित आहे अंगठी मुद्रिका 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 ही सर्वसामान्य नव्हे ही सुवर्णाची आहे सुवर्णाची माता दिला हो उद्या मागायचो नाही मग सुवर्णाची म्हणजे सोन्याची आहे हा, असं. आता काही आठवत नाही बोलत राहू त्याला कशी हा. मामाजी तुमका ठाव का ना मी कोणत्या कधी फुकट घेत नाही होय ना बरोबर. आणि मगाचपासून मी सांगा करतोय तुमका तुमच्या भावाचा हो ना? तुम्ही दोघा दोन बाजून बोलत राहता आता आठवते सांग मला लवकर आमचं नाव कुठे तुमच्या गेलं भावात मी बघले हो ना? कुठे गेले मी मग आमच्या घराच्या वसऱ्यावर बसलेलं आहे हा, ना हा. तेव्हा आमचे खालचे पान दिसून सरळ गेलो कुठे कुठे गेले आणि कसं जायच होतो अगदी हात पाय आपटीत जायच तुझं होतो भांडण झालं होतं का? हा. एक दोनदा गुंड्यात आपटान पडलो पण उठून पुन्हा गेलो कुठे गेले कुठे गेले मी गेलो तर ठोकला जाताना बघली रागाने जाताय ते पाहिलं कुठे जाताय तुला माहित नाही डोळे काय फुटले होते तुझे डोळे फुटले आता तर जाताना दिसलो आता. काय करावं काहीच नाही. तुम्ही लढवून ठेवला तिला अगं रोग अजून उतरलेला नाहीये काय करावं काय औषधाची मात्रा वाढवायला हवी मात्रा वाटतं वाढवा काय करणार काय भामजी काय आहे का मात्रा वाढवत मात्रा आता सांगा काय ते आता काय आठवत आहे तुमचा बोलूया हे बघ, हे बघ. सारखेच हो हा आता गोवाचा हो मध्ये हा मी तुमच्या गोवा बघले हा खरी बसलो होतो माका ठाव कसा हो ना हो. कुठं कुठं पण ते माका जागेचं नाव ठाव नाही मी तुमका ती घेऊन जायलो आता. जाऊन जाऊ शकतो हा. चल 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 लवकर चल. बरं आहे. चल देवा सांगते आता चल चल म्हटलं चला करावी या सांगतोय की मी तुमका घेऊन जाईन हा. पण ती गेल्याच्या नंतर हा. जसं मी सांगाल तसं दोघांनी ऐकावं काय तू एक सामान्य दासी आहे आमच्या आज्ञेत तू राहायचं तुझ्या आज्ञेत आम्ही राहणार नाही माझ्या आज्ञेत रावाचं लागतं काय याची योग्यता कोण द्या कोण मी पट्टेराणी आहे मी मामाजी तुम्ही पट्टेर आणि असाच मी नाही म्हणत नाही पण धीच जर काय प्रसंग घडलो तर मग तुम्ही पट्टेर आणि ती घट्टर आणि हा. योग्यता का आमची आम्हाला जमणार नाही हिची गरज नाही आम्हाला गरज नाही तुझी जा तुमची योग्यता आणि तुमचं भाऊ तुम्ही घेऊन बसा हे बघा एक नाट्यप्रेमी विनोदी संवादासाठी त्याने मग बक्षीस दिला तेव्हा त्यांनी 2 हाताने दिले आणि 4 हाताने देऊन त्यांचा बरा कर आणि त्यांच्या बरोबर माझा बरा कर आर्या मटकर यांनी सुद्धा बक्षीस दिला तेव्हा त्यांनी 2 हाताने दिले आणि 4 हाताने देऊन त्यांचा बरा कर त्यांच्या बरोबर माझा बरा कर तसं जिया दाभोलकर आणि जावा तुमचं हो आणि तुम्ही यांचं भाऊ नाही माझा भाऊ आणि किती हा व्यक्ती आहे हो आता शोभली तुमच्या माहेरची ग मला सांग काय गरज नाही म्हणतेस तू अगं आम्हाला गरज आहे तिची आणि कोणी नवरा आपल्याला हवाय करा कोणी समजलं काय गरजवंताला अक्कल नसते अगले कोणत्या बोलतात आवाज खाली अगले कोणतं आम्हाला आवडलं तुमका ना सांग तिचे पाय आपल्याला धरावे लागतील मग? चला वैजू. ये बाई, उठ माझी वैजू. उठ माझी माहिती उठ आता सांगण्यात गरज नाही चल, तू जसं सांगशील तसं आम्ही वागू मामाजी काय केलं पाहिजे माका समजता हो मी तुमची दासी मी हो ना. कसा वागा पाया पण मी किती बोललोय या का?
देव रागान गेलो ना मग देवाच्या आधी पुढे जाऊन समज म्हणून सांगले तो का तुम्ही गप राहा म्हणून झालं चला माझ्याकडे या. पुढे जा. अरे त्या सगळ्या ठेवते पुढे कोणी चालायचं नाही माझ्या पाठ सुने आहे दोघांना बापरे चला चल चला चला. चांगले काय मी दर्शन दर्शन वागे मी जातले आधी तुम्ही दोघांना नाही उभी राहायचा इथं हा मी सांगण्याच्या पुढे कोणी यायचं नाही किती वेळ तो काय सांगा देव हिसाब करता कोणते किती घेतले द्यायचे कसे अरे घेत नाही केअर बरोबर आता मुशीक लागले आपला काय धुचा ते देऊन दे काय नको पाया पडा तेव्हा मी पाया पडले तेव्हा तू पाया पडा नको मी तुला पाया ओळखलंच नाही माझं वाटलं ओळखा नाही म्हणून तेव्हा इतकं रागावलं माझ्या इथे कुंजवनात कशी काय तेव्हा तुका ठाव कसं ना तुझा दर्शन घेतलं जेवतोय तरी म्हणजे तू जेवली नाही अजून जेवत नाही बरं केलं आता यथेच्छ भोजन कर मग पण तेव्हा माका आता द्वारकेत रावांचा राव नाही वाटत नाही. काय वाढ झाला द्वारकेचा काय घडलंय मावशी द्वारकीत अरे द्वारकेत एक सुद्धा बापियो ना काय एक सुद्धा नाही सगळे आपल्या बायको नंगड्या भांडण करून रागान गेले द्वारकेत एकही पुरुष नाही फक्त माझं गोवा पण कुणी त्याला या गोष्टीचा जाब का विचारला नाही मी केलंय हा मी केलंय माझ्या बाबांनी या काय चालवलं असतात द्वारकेत ते सगळे बापले जातात तर कसं काय त्यांनी काय सांगले आतापर्यंत आम्ही देवाच्या पावलात पाऊल ठेवून गेलो आमचं देव जसा करतो तसं आम्ही करतो देव बायकांना म्हणजे भांडण करून गेलो आम्ही चाललो काय सांगतो म्हणजे मी माझ्या बायकांबरोबर भांडण केलं म्हणून ते गेले हो माझं भाऊ आहे फक्त द्वारकेत एकही पुरुष राहिला नाही ना तरी चालेल पण मी द्वारकेत येणार नाही मला सांगा हो माझं लग्न झालं तुमचं सुद्धा लग्न झालं गोड झाला माझा संसार आहे तुमचा सुद्धा संसार आहे माझ्या संसारात भांडणं होतात तुमच्या सुद्धा संसारात भांडणं होतात देवा हा? तुझ्या संसाराचा बोल माझ्या संसाराचा मला भांडण तुझ्या संसारात भांडण होतं माझ्या होतं काय मावशी एवढं एखाद्याला आपल्या घरातलं सांगायला लाज वाटते नाही नाही लाज किती आपल्या मी तेच म्हणतो लाजायचं का देवासमोर लाजायचं का आहे भांडण होत भांडण होतं तर होतं देवा नाही माझ्या संसारात कसं शक्य आहे माझ्या भावाला काय बोललं तरी भांडण विचारू कधी कधी हे मला पटतच नाही तुमच्या नवऱ्याला तुम्ही काही बोलला तरी तो तुम्हाला प्रत्युत्तर करत नाही कसं शक्य आहे? एवढा सहनशील कसा काय असू शकतो अरे बोला तो येत नाही आणि ऐका का येत नाही काय करतो लोकांना तुमच्यासारखी सुखी स्त्री या जगात नाही. देवा तुझ्या आशीर्वादाने तर मला सांगा हो तुमच्या नवऱ्याला ऐकायला येत नाही बोलायला येत नाही पण तुमचं भांडण तर होत असेल राग तर येत असेल राग आहे देवा राग म्हणजे असं तसं तू काय होतो ना राग इतकं काय म्हणतो हा राग जर इलोनी बोलले ना तो डोळे बिळे पांढरे करतो लो आणि यो माझी दांडो शोधतो लोक राहतो आणि तो लोक घालू दांडो काही मी मग घबरवतो एवढा रागीट आहे होय तर मी म्हणून सांभाळले पण मला सांगा हो त्याला ऐकायला येत नाही बोलायला येत नाही अशा माणसाबरोबर एवढी वर्ष संसार मावशी केलात कसा देवा त्याचा मोठ्याचा काय अर्थ म्हणजे गुन्हे सगळा बरोबर करतात म्हणे की पुन्हा म्हणे मावशी एखाद्या वेळी गडबडीत तुमची खुणा चुकली तर चांगलंय का आम्ही रस्त्याने दांडू होते आता बरं मी काय म्हणतो तुमच्या संसारात भांडण होत नाही तुमच्या संसारात भांडण होत नाही कारण तुमच्या नवऱ्याला बोलायला आणि ऐकायला येत नाही माझ्या संसारात भांडण होतं यात चूक माझी आहे का हो तुझी चूक चुकून बोलला असं नाही चुकन नाही ओघाला शब्द आला असेल तेव्हा मी कधी चुकान बोलत नाही माका ठाव का माझी चूक आहे. हा, विचार करून बोलायचा मग पुन्हा विचार करू नको माझी चूक आहे हो. पटवून द्यावी लागेल देवा हा तुझी जर चूक मी पटवून दिलंय तर जसं मी सांगाल तसा तू काय कथा लागा आणि तुम्ही जी मावशी मला पटवून द्याल ती मला नाही पटली हा तर मी जे सांगेन ते तुम्हाला ऐकायला लागेल. हो. मान्य हो. वचन देऊ वचन जाऊ. देव खरा करतो मग ठाव देवा माझी चूक कशी सांग सांगा
माका सांग, माझ्या संसारात भांडण नाही. माझ्या- याचं कारण काय? एक भाऊ एक बायको, बरोबर? एक भाऊ एक बायको. आणि तुझी धमाला किती रे खडे खडे, तुझे व्यवहार खडे खडे. काय मर्यादा असा मला हिला अंगार घेतला हिला अंगार घेतला शिंगा. असा शिंगार घेऊन शिंगा जड झाली, आलाक लागली, मग रडा व्हायला त्या 5-50 भांडी जर एकटी केली तर ती आपण केली आपण. सांग. बायकोच आहे तुझी. माझी चूक आहे. पण माझा दुसरा प्रश्न आहे, त्याचं उत्तर द्या. मला सांगा, 16,108 बायका माझ्या, 16,106 माझ्या बरोबर व्यवस्थित संसार करताय. मग या दोघींना काय झाड भरली? आता यात चूक माझी आहे. त्याच्यात सुद्धा चूक तुझीच आहे. प्रत्येक वेळी माझी चूक कशी? अरे असं ती असं मला काय कशी सांगा? आता ते बाकीचे काय होत म्हणतात ना, 16,106. 16,106. हा. मग त्यांच्याकडे बिचाऱ्यांकडे असा का? या तुझ्या भांडणं कारण काय? मन आणि पद. समजलं नाही. अरे माका सांग, रुक्मिणी बरोबर तुझा पहिला लगीन झाला. हा. रुक्मिणी म्हणता मी सगळ्यात मोठी असेल. प्रेमाचे हा, मग द्वारकेत सगळ्यांनी माझा आहे का काय? मावशी, रुक्मिणीचं द्वारकावासियांनी ऐकलंच पाहिजे. होय ना. हा. हा, मग भामादेवी काढलं आणि भामादेवी पट्टर आणि तू मान दिलं. ती म्हणताय द्वारकेची पट्टर आणि मी असेल, मग माझाच सगळ्यांनी ऐका व्हाया. भामेचं सुद्धा काय पुढे बोल. अरे भामादेवी पट्टर आणि तू मान दिलं तेच पटलं. पण मावशी, हे मला आता मिटवायचं. कंटाळलं. हो, कंटाळून गेला. बायकांका हो. जेव्हा बायकांका कंटाळ घ्या माका तरी सांगा ना. तू बाल माणसांका कंटाळणार माका डाव. आणि कंटाळणार वाटतं तर तो बायको केलंच होतं. समजलं ना. मी तुला काय म्हणते मिटूया. हा, आणि मी सांगते तसं आपण मिटूया. मिटवल्याबद्दल तुका काय देऊ पाहिजे माका? मला आता काही नको. नको ना. तिथलं तितक्या पुढे. मला फक्त हे मिटवायचंय. पण काय म्हणतो माहितीये, का? मी काय काय घेतलंय ना, मला बरोबर लागलं. ते कारण काय? भामादेवी तुमची मालकीण ना, मालकीणीच्या जवळ असल्यामुळे सगळं तुम्हाला कळतं. पेटली घेऊन गेली. हा. किती कमी झाला तिला बरोबर. तर काय म्हणतो, मी द्वारकेत येणार नाही. त्यांना जर का माझी गरज असेल तर त्यांनी इथं यावं, माझी क्षमा मागावी. मला जर पटलं असेल, मला जर वाटलं असेल तर मी त्यांना क्षमा करेन, माफ करेन. चला उठा आणि द्वारकेत जा, त्यांना घेऊन या. द्वारकेत केला होती इलियत मध्ये. कोणी आणली? माझे पाठ सुनील. हे मान्य नाही, मला हे पटत नाही. म्हणजे ओ, ती दोघं जण एकत्र राहू शकत नाही. हा. आणि जर एकत्र राहिली तर ती दोघं शांत राहू शकत नाही. अरे देवा, या तुझ्या बाबतीत तू बोलतो दोघांका बावले कसे उभे करून ठेवले. हा, आणि माझ्या आज्ञेत तुमच्याच नाही. मावशी, हो, लग्नाला एवढी वर्ष झाली, मला शक्य झालं नाही. तुम्ही कसं केला? चकली माझी बरी आहे ना. काय झालं? काय झालं? मिटवलंय मी बरोबर. राग शांत झाला. पण तुम्ही एक काम करू काय, एक कांदा आणि देवाचे पाय धरायचे. माझं चुकलं म्हणून एवढंच ना. ठीक आहे. अगं तुझं काम झालंय, आम्ही आता काय ते बघतो. बघा. जरा बाजूला काय झालं? तू कुठे जाते? जे लोक आमच्या पुढे जाते त्यांची समजूत काढते येते. पण भामादेवी, मला सगळं झालं कोणामुळे? तुझ्यामुळे. हो, तुमच्या मागात गेलं, तुमचं माझं भांडण गेलं, सौभाग्य रागायला गेलं. दोष कुणाचा आहे? माझा आहे. मी क्षमा मागते. अगं थांब तरी. हो, पण शिरा मारताली वाटतं. काय म्हणतो एक आणि तुम्ही लावा. तेच करतोय ना, तेच करतोय. या ऐकत नाही. ऐक, तुम्ही काही एकाच कोणतरी ऐकावा असं काय करता? जा तिकडे, बस तिकडे. मध्ये मध्ये बोलत राहू नको. बघतोय ना मी काय ते. मला काय करायचं? काय रागावते ते? मला दर्शन नको. हो, पण भामादेवी, काय रागावते? माझा प्रेम आहे त्यांच्यावर. मला काही करायचं? मी त्यांचा आशीर्वाद करतो. दोघांत आणखी कोणा ऐकतेला अगं ते बोलत नाही.
तू बोलत नाही का? त्याची गरज नाही म्हणून सांगलात ना. बोलत नाही ते. बोलत नाही त्याचं कारण तुम्ही आम्ही काय केलं? चांगलं ऐकलेला तुम्ही सांगतात आता काय भांडण झालं ते बोलता? कोणी दिले आणि काय माहिती काय झालं? काय जरूर विचारतात आणि काय झालं? देवाची जी पोटात गेली पोटात गेली देवाची कोणतं सांगे? वाटता गेली? हा. कसं पण? आता मागा ढाबातून भांडल्या तेव्हा गेली आता आम्ही काय केलं? हा. काय करूया? त्याला बोललं पाहिजे. भावाजी! भावाजी तेवढं होत आहे. चला. भावाजीच्या स्वागताचं. या. भावाजी. काय झालं? पाय जपून दे. हळूया. तुमची परिस्थिती काय काय झालं काय? भावाजी, ठीक आहे. हो काय झालं? तुमची परिस्थिती अशी का? या परिस्थिती काही त्यांना त्यांना मी आधी असा म्हणतोय आपल्या जमत नाही ते इतके घेऊ आपल्या मुलीला भाषण करत नाही. यात कसं करायचं? झालं काय? काय झालं? बोला काहीतरी बोला. ते माझे मावले काय बोलते जीप परतात नको जरा थांब. कुठे गेला होता? कुठं? ताम्रासूर ताम्रासूर? ताम्रासुराच्या घाटात आहे. अरे 56 कोटी यादवाला आव्हान दिलं होतं. त्याला दिलं. काय सांगता काय? एकट्याने. एक अरे बाप रे! ए, पाहिलं? आमचे भाऊजी एकटे. आमचे भावजी आहेत ते. दोघांचाही संघर्ष झाला. ते संघर्ष काय केला? काय? भूमीवर पाडलं त्याला. त्याला मारलं. पोटावर बसले. बुकडून मारलं त्याला. जाऊन तडू. हो तुला भाऊजी तो मेलाय किती जिवंत आहे हो? काय विचारते? भाऊजीने मारला जिवंत राहणार तो मरणार. तो मेला ना? पण सांगा मेला किती पाहिलं? जिवंत आहे? काय काय पोटावर बसून मारलं भाऊजी त्याला. भाऊजीने बरा केला नाही पण आधी भाऊची विचारा ताम्रस्वच्या पोटात हे बोलते ना काय म्हणते ही? काय? सांगतोय का बरोबर ओळखली तुम्ही महार जाऊ त्याला ताम्रासुरा. काय म्हणावं काय तुम्हाला? हो. लाज घालवला. नाही तर हे पहा बोलत नाहीत आमच्याशी. ए दुसरा, तो बोलत नाही तो. मारलं रे. वाटा गेली त्यांची. हे बघ, तुला रडायला येत नसेल रडू नकोस. रडण्याची नाटकं करू नको. अरे मला मारणारे हसतोच काय झालं? जीवा आत गेली शब्द बाहेर येत नाही. कारण कृष्णा हे कुणामुळे घडलं? तुमची समज नाही झाली देवान काय सांगले यांचा देव सांगता हा कसा घडला ही काही विचारा हा. तुझी गेली गेलं हा. कारण भांडण केले देवाची मरे. दोघांनी भांडण केलेले किलेच केले नाही माझं ऐकत नव्हती हो. आमचं भांडण झालं. आता झालं ते झालं. आता परत आता तुम्ही भांडण साधारण तुम्ही भांडण साधारण भांडण वाचा किती आता तोच माझा एकटीच आहे. मावशी ए मावशी जा राजवताला घेऊन ये. राजा घालू वाचा यायला मला कोणी राजवताला घेऊन ये. हे नको रे. आता तुला संपलं. देवा नमस्कार. कल्याण मस्ती. हो देवाला नमस्कार केला. तुम्ही आशीर्वाद देण्याची गरज नाही. देव आशीर्वाद दे. देवा नमस्कार. शिवम भावातू. पुन्हा दे. देव आशीर्वाद दे. तुम्ही काय आशीर्वाद मी देता? देते ना देवाच्या. मला देवाचा आशीर्वाद हवाय. देवाला नमस्कार. काय चाललंय? काय चाललंय? ओ बाबा काय काय चाललंय? चाललंय? देव हातवर करतोय ना तुझा. मी देते ना आशीर्वाद. हे पहिल्यात काय झालं ते पहा. सरदार कृष्णाची वाचा काय म्हणता? कृष्ण गेलं काय तुला दुःख केव्हा बसवू लागलं? तुम्ही बरोबर
देवाची माझ्या बंधूची वाचा गेली दुःख मला माझा देव आहे तो मला दुःख होणार नाही तुला सुद्धा झालं हे आता दुःख बाजूला नव्हती प्रत्येक व्याधीवर औषध आहे ना या व्याधीवर औषध याही व्याधीवर औषध आहे असं तर लवकर जा पण दादा देवाला पोट भरेल देव तृप्त होईल तसं सात्विक भोजन देवाला द्यायला त्याला देव बोलता होईल भोजन सात्विक भांडताना दोघे यार जेवण बनवायला दोघेही चला चपली घातली सांगतात तुम्ही हो जेवण करून जाऊन पटकीला नाही पट्टी राहण्याचा उपयोग काय तिनं जर जेव घातले आणि तेव्हा मी देव बोललो तर सगळे लोक त्याचं नाव घेते माझं नाव पुढे आलं जेव पाहिजे नको ते बरं आहे सात्विक भोजन म्हणजे काय सात्विक भोजन बोलायला असं काय नाही बस ओ, नाही सात बोलायला भाजी बोलतो बोलायला सात भाज्या आम्हाला झालं मला शिकाय चांगली हो पण भाऊजी भोजन सात्विक भोजन मी बनवतो तुम्ही कशाला त्रास घेताय तुम्ही असं करा यांना घ्या आणि मी जातोय ना नको मी बनवते तुमच्या सात्विक कोण मी हा मग सात्विक सात्विक मोबाईल 7 वाजता 50 रुपये बक्षीस दिला तेव्हा त्यांनी 2 हातांनी एकच तो ऐके थोडं सात्विक भोजन त्यांना माहिती तुम्हाला नको जरा थांबा हे बरं हे बरं आहे नवऱ्याचीच काळजी करा नवऱ्यालाच बरोबर बोला. बोलला पाहिजे. देवती मला कोण वैरी विचारतो? काय? देवती वैरी हे मी भांडणं सोडवायला मी हवा जेवायला नव्हतीकडे जाऊ फक्त जरा जेव जेव Yeah.
काय करू काय करू म्हणजे ते बनवलं होतं सर्व खाल्लं यांनी. आणखी बनव कुठून बनवू? कुठे म्हणजे एक दाणा नाही आहे द्वारकेमध्ये हा? आणि आज तरी साडे पळून गेले. देवी धोरक्यातील अन्नासाठी संपलं एक दाणा शिल्लक ठेवला नाहीये. आता माझं कसं होणार हो तुमचं काय वाटतं यांचं पोट भरलं पाहिजे जेवलाय तो थोडा जेवला पोट नको भरायला. तुम्ही घाबरू नका. धावत पळत माझ्या बाबांनी जाते आणते. हा? ए, इकडे तुझ्या बापाची मोठे म्हणा इकडे भाऊजी काय करावं का किती खाल का? आणखी एवढं? अरे हो तुझा विचार चाललाय जरा थांब. एवढे प्रयत्न भामादेवींनी रुक्मिणी केले देवी उपयोग काही झाला नाही. भामादेवीने प्रयत्न केले कृष्णाचं पोट भरलं हो. नाही. त्याची वाचा आली नाही हो. आता असं कर काय देव सोडून खातो जरा थांब ना आता जरा तू प्रयत्न कर हो पण मी जमताय की मी जाऊ हो की करू प्रयत्न भाऊजी एक दाणा शिल्लक नाही. तू गप्पा वर फेकून मारली तुमच्या साऱ्यांसाठी मी प्रयत्न होतं केले. झालं का जरा लवकर लवकर आता माका खा. पुन्हा जातो. जातो. असं. आता असायला काय झालं? काही करू. अगं वेडे त्याला अन्न हवंय. पाला पाचोळा नको. प्रयत्न तुम्ही केला तर उपयोग काय पण झाला? पाला पाचोळा हे वैद्यू सांग पाला पाचोळा घेऊन आली. माका सांगा वाईट वाटतं. आता काय झालं? आता तुळशीचं पान घेऊन दिलं देवाक देव मगाचपासून काय केलं ते बघलं. राक्षसाच्या पुढचं काम केलं तरी त्याचा पोट भरणा. हो. आणि आता तुळशीच्या पानात पोट भरताला माका सांग काय? ज्याचा हत्ती खाऊन पोट भरत नाही त्याचा बाणकी खाऊन पोट भरत. प्रयत्न करायला काय हरकत आहे? ए, रुक्मिणी देवी वर प्रयत्न कर 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 काही करा पण एकदा त्याला बोलता करा फक्त बोलू दे एकदा एवढं खाल्लं पोट भरणार. तुळशी पानाने पोट भरणार आहे. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. काय चाललंय का माझं फुकट गेलं. हे धोड्याला थोडक्यातील अन्नासाठी संपेपर्यंत तुला भोजन वाढलं तुझं पोट भरलं नाही आणि एका तुळशी पत्रानं पोट भरलं काय रे कसली नाटकं चालली दादा भामेनं द्वारकेतील सारा अन्नसाठा संपविला पण आमचं उदरभरण झालं नाही. तुम्हाला तर ज्ञातच आहे आमच्या उदरात संपूर्ण ब्रह्मांड सामावण्याची ताकद आहे. बरोबर मी वैकुंठीच्या नारायणाचा 8वा अवतार म्हणजे गोपालकृष्ण आणि रुक्मिणी म्हणजे लक्ष्मीचा 8वा अवतार. ज्यावेळी आमचा अंश जलधर या जलधराचा देवतांनी वध केला त्यावेळी सती वृंदेला आम्ही वरदान दिलं. हिंदू वासी आपल्या ग्रामस्थांनी जी नवीन वास्तू उभारते त्या वास्तू समोरील अंगणात उजव्या कोपऱ्यात तुलसी वृंदावनाची स्थापना करते. लक्ष्मी तीच वृंदावन वृंदा तीच रुक्मिणी हो. या रुक्मिणीनं ते तुळशीचं पान आमच्या हस्तावर ठेवले. त्या तुळशी पर्णातनं लक्ष्मीनं आमच्या मुखातून आमच्या उदरात प्रवेश केला. अन्न हे पूर्ण परब्रह्म आहे. जीव जीवस्य जीवन एक जीव दुसऱ्या जीवाला खाऊन आपली उपजीविका करत असतो. अन्नासारखं श्रेष्ठ दान नाही आणि तेच दान रुक्मिणी करवी घडलं आणि म्हणूनच आमचं उदरभरण झालं. हे तुळशीचं पान म्हणजे सामान्य वृक्षाचं पान नव्हे. हे तुळशीचं पान त्रैलोक्या समान आहे. कृष्ण तुळशीच्या पानांचं महत्व कळलं
तुला म्हणलेलं सात्विक भोजनाचं काय 7 भाज्या 7 आपल्या हाताला एकदम बनलेलं मध्ये 7. भामेच्या भोजनाला चव होती पण अर्थ नव्हता. सात्विक भोजन म्हणजे 7 भाज्या. कोणी सांगितलं? आमची काय काहीतरी सुधारणा होत म्हणा. सात्विक भोजन म्हणजे 7 भाज्या नाही. तू भोजन छान बनविलंस पण ते भोजन बनवत असताना मनी स्वार्थ होता, मनी सौतीमत्सर होता, मनी लोभ होता. या विश्वाच्या ठिकाणी मी भोजन शिजवून देवाला जर का वाढलं असेल आणि देव बोलका झाला असेल, द्वारकेच्या ठिकाणी माझी वाहवा होणार आहे, हा स्वार्थ मनी धरलास. भामे तू कर्म चांगलं केलंस पण ते कर्म करत असताना मनी फळाची इच्छा धरलीस आणि म्हणून तुझं कर्म सफल झालं नाही. आता सात्विक भोजन म्हणजे काय? एखाद्या शिळ्या अन्नाचा कण जरी असला असेल तरी तो मनोभावनेनं षोडशोपचारे मनी कोणताही स्वार्थ न बाळगता ते कर्म केलं असेल, मनात फळाची इच्छा धरली नसेल आणि तो अन्नाचा कण दारी आलेल्या याचकाला मनोभावनेनं जर का दिला असेल तर ते भोजन थेट देवाच्या चरणी रुजू होतं आणि तेच भोजन सात्विक भोजन म्हणून गणलं जातं. सात्विक भोजन म्हणजे 7 भाज्या नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, माहेरून आलेल्या व्यक्तीचं ऐकून नवऱ्याच्या घरी भांडण करू नये. आता सोडून येते चल काय बोलते तेव्हा असती दादा नव्हे. माका घेऊन गेली म्हणा सात्विक भोजन ती कसा मारला ना. चला उदरभरण माझं झालेलं आहे. माझ्या झोपेची तयारी करा. आपण आमच्याशी बोलला आमचं पण समाधानी झालं.